नमस्कार. आज आपण झणझणीत असे मसालेदार छोले बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असे हे छोले मसाले तयार होतात. बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट असे हे छोले मसाले तयार होतात. तर हे छोले मसाले तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर हे छोले मसाले कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. 1 वाटी आपण इथे छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. शिजवून घेताना आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. छोले शिजवून होईपर्यंत इथे आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपण 2 मीडियम कांदे घेतलेले आहेत. कांद्याचे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत. तर इथे आपण आता 10 ते 12 लसूण पाकळ्या, इथे मी छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक छोटा आल्याचा तुकडा. तर इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करून आपण बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे आता कांदा, आलं, लसूण इथे आपण बारीक करून झालेलं आहे. 3 ते 4 शिट्यांमध्ये आपण इथे छोले छान शिजवून घेतलेले आहेत. तर इथे पाहू शकता छोले छान मऊसर असे शिजलेले आहेत. छोले छान शिजलेले आहेत. इथे आपण आता कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण तेजपत्त्याचा वापर केलेला आहे, म्हणजे तमालपत्र. पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण आता तमालपत्र आणि जिरे आपण छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता जिरे परतवून झालेले आहे आणि इथे आपण आता कांदा, आलं, लसूण पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. ती आपण आता तेलामध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला कांदा पेस्ट परतवून घ्यायची आहे. कांद्यामध्येच आपण इथे आलं आणि लसूणचा वापर केलेला आहे, लक्षात ठेवा. तर इथे आपण आता 3 ते 4 मिनटासाठी कांदा पेस्ट आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत, म्हणजे कांद्याचा आणि आलं लसूणाचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर कांदा परतवून होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण मिक्सरमध्ये टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत. इथे पाण्याचा वापर न करता टोमॅटो छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. टोमॅटो बारीक करून झालेला आहे आणि इथे पाहू शकता कांदासुद्धा छान आपला परतवून झालेला आहे. कांदा साधारण तेल सुटल्यानंतर आपण बारीक करून घेतलेला टोमॅटो आहे तो आपण आता कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण 2 मोठे कांद्याची पेस्ट वापरलेली आहे आणि एक आपण टोमॅटोचा वापर केलेला आहे. तर इथे आता कांदा आणि टोमॅटोला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. कांदा आणि टोमॅटोला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला पेस्ट परतवून घ्यायची आहे, म्हणजे जो कांदा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. कांदा आणि टोमॅटो पेस्ट आपण परतवून झाले, साधारण तेल सुटलेलं आहे. इथे अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. 1 चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत. लाल तिखट मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला हिंग आवडत नसेल तर तुम्ही हिंग वापरलं नाही तरी सुद्धा चालेल. इथे आपण आता छोले मसाला 1 चमचा वापरणार आहोत. पावडर मसाले आपण आता पाण्याचा वापर न करता स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आता पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून झालेले आहेत. पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे. त्यावेळेला आपण ग्रेव्हीचे पदार्थ बनवतो, म्हणजे मसालेदार अशा भाज्या बनवतो, त्यावेळेला लक्षात ठेवा कांदा टोमॅटोचा वापर करतो त्यावेळेला तेल साधारण सुटल्यानंतरच आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या आपण वापरल्या, म्हणजे भाज्यांची जी ग्रेव्ही आहे त्याला चव छान येते. कांदा टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि भाज्या चवीला छान तयार होतात. तर इथे आपण आता मसाला छान परतवून झाल्यानंतर इथे आपण शिजवून घेतलेले जे छोले होते ते पाण्याबरोबरच आपल्याला इथे वापरायचे आहेत. म्हणजे आपण छोले शिजवताना जो पाण्याचा वापर केलेला, तर त्याच पाण्याचा वापर करून इथे आपण आता छोले मसाले तयार करणार आहोत. इथे तुम्हाला जर आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आता आपण इथे 5 ते 7 मिनटासाठी झाकण ठेवून एक उकळ येऊ द्यायची आहे. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता छोले मसाल्याला छान एक उकळ आलेली आहे. छोले मसाले आपण आता ढवळून घेणार आहोत. छोले मसाले इथे ढवळून झालेले आहेत आणि कसुरी मेथी आपण 1 चमचा साधारण गरम करून घेतलेली आहे. मी 1 चमचा कसुरी मेथीचा वापर करणार आहे. कसुरी मेथी नसेल तर तुम्ही कोथिंबीरीचा वापर करू शकता. इथे आपण 1 चमचा कसुरी मेथी साधारण गरम करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हातावर चोळून आपण त्याची पावडर तयार करून घेणार आहोत. कसुरी मेथी असेल तर अवश्य वापर करा. कसुरी मेथीमुळे छान अशी चव येते. नसेल तर तुम्ही कोथिंबीरीचा वापर केला तरी सुद्धा चालेल.
तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आणि मिठाचा वापर केल्यानंतर मसाला छोले आपण एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे आता मसाले छोले आपण ढवळून झालेले आहेत. 2 ते 3 मिनिटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून इथे एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता छान मसालेदार झणझणीत असे छोले मसाले तयार करून झालेले आहेत. गॅस बंद करायचा आहे. इथे आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. तर इथे आपण आता छोले मसाले एका डिशमध्ये काढून घेणार. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे मसाले छोले बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.